नमस्कार जगदंब जगदंब, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, अन्वी आमची व्हिडिओ काढत आहे आणि इकडं अन्वी. तर आता मी आज तुम्हाला दाखवत आहे की हा काय पसारा आहे. तर तुम्ही म्हणाल आजच्या व्हिडिओमध्ये तर हा पसारा नाही आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ना खाण्यासाठी एक असा कॉर्नर असतो जिथं आपला खाऊचा कॉर्नर म्हटला जातो. तर माझा खाऊचा कॉर्नर हा आहे आणि हा आता मी आहे ना हे केलेलं आहे, आवरण्यासाठी काढलेला आहे. तर हे पहा, मी आता खाऊच्या कॉर्नरमध्ये काय काय असतं माझं हे तुम्हाला मी दाखवते. तर तो व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करते. तर अन्वीच्या टिफिनला मी कधी कधी असे ड्रायफ्रूट्स देते. तर हे ड्रायफ्रूट्स सगळे असे मिक्स करून ठेवलेले आहेत. तर हा आहे आपला खाऊचा कॉर्नर आणि हे लाडू असतात कॉर्नरमध्ये आपल्या. तर माझ्या खाऊच्या कॉर्नरमध्ये ना लाडू हे कधीच संपत नाहीत. म्हणजे मी नेहमी ना कोणत्या प्रकारचे हे लाडू बनवूनच ठेवते. का तर मला लाडू म्हणजे आवडतात. तर हे पहा, तर इथे आपले आहेत असे हे खजूर ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत. तर आणि हे मी आत्ता ना नाचणीचे लाडू बनवले होते. ही नाचणी आणि मखाना मिक्स लाडू आहेत. तर हे आता आपले संपत आलेले आहेत. पहा, खजूर ड्रायफ्रूट्सचे लाडू संपत आलेले आहेत. तर हे मी असे वरती काढून ठेवते. आता खाली आपले हे नाचणीचे लाडू जस्ट बनवलेले आहेत ना ते ठेवते. मी असे थोडेच लाडू बनवते, फार लाडू नाहीत बनवत. तर हे नाचणी आणि घरी आपली नाचणी भाजली होती मखाना आणि ती मिक्सरवर दळून मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स खजूर वगैरे आहे. तर कशामध्ये गूळ आणि साखर मिक्स नाही आहे, फक्त खजूर, गोडवापणासाठी फक्त खजूर मिक्स आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आता हे बनवलेले लाडू मी असे भरून ठेवते आणि हे वरच्यावर संपून जातील पटापट म्हणून आता हे वरती ठेवते. का तर हे मग खाली ठेवले ना तर संपून नाही जात. अशा प्रकारे तयार आहेत आपले हेल्दी लाडूचं हे. तर अशा प्रकारे आता हे मी ना डबे आत्ताच घासले होते, पण घेऊन मग ते हात वगैरे लागतात. तर हे पाहू शकता तुम्ही, आपले लड्डू अशा प्रकारे आता भरून ठेवलेले आहेत. आता हा लाडूचा डबा ना असंच ठेवायचा. आणि आमच्या घरामध्ये ना काय होतं फ्रेंड, समोर ठेवलं तर खाल्लं जातं, समोर नाही ठेवलं तर खाल्लं नाही जात. हे चॉकलेट आहे पहा, असेच मंचिंग म्हणून येता जाता आपले चॉकलेटचं खायला वगैरे चॉकलेट. आता हे ना खारे शेंगदाण्याचं टर्कल याच्यावरती पडलेलं आहे, बाकी काही नाही. तर अशा प्रकारे क्लीन वगैरे करून ना असं हे पहा, असे चॉकलेट्स आहेत. हे पण मी अशी इथे ठेवत असते, दिसेल असं ठेवायचं, तरी पण ते मागे जातं, मग मागेच राहतं. आता हे पहा, हे चहा तुम्ही कधी यूज केला आहे का? उर्मी सेंद्रिय गुळाचा चहा. याच्यामध्ये फक्त दूध घ्यायचं, दुधामध्ये ही 4 कप दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये एक ही ना पावडर टाकायची, थोडंसं उकळायचं की झालं आपलं चहा तयार. आणि सेम त्याच प्रकारे ही कॉफी पण आहे. हे पहा, जॅगरी कॉफी. तर हे आहे, तर हे पण मी आता एका बॉक्समध्ये ठेवते. तर हे पहा, असे आपले बिस्किटचे पुडे, कॉफी, चाय. आणि ह्यावेळेस ना आता आहे ना मी डिंक नाही टाकलेला, तर डिंक आपला शिल्लक राहिला. हे पहा, अशा प्रकारचा डिंक हा खूप छान असतो, भुगा केलेला खूप छान फुलतो. तर आपला डिंक आहे, तर डिंक पण मी आय थिंक याच्यामध्ये ठेवते साईडलाच. तर तो देईल टाकून मी नंतर नाही कशात तरी डिंक. आणि तुम्ही पाहू शकता आता हा पण आपला चाय वगैरे हा डब्बा आपला झालेला आहे. मी तर सहज म्हणजे असं चेक करायला काढलेला आहे की आपल्या खाऊच्या कॉर्नरमध्ये काय काय आहे म्हणून, शिल्लक आहे काय बनवावं लागेल. तर चिवडा आपला संपलेला आहे. तर मी ना चिवडा पण बनवून ठेवत असते खायला येता जाता. तर चिवडा आपला आत्ताच बनवला होता, 8च दिवस झाले ते मी चिवडा बनवून, पण चिवडा संपलेला आहे. तर आता मी ना नाचणीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या आणि आपले साधे मुरमुरे ह्या 3 पण चिवडा बनवून ठेवत असते. तर ही आपली डीमार्टची लसूणी शेव आहे. तर मी ना 3 प्रकारचे चिवडे बनवून ठेवत असते. तर 3 प्रकारचे चिवडे संपलेले आहेत. तर थोडंसं शिल्लक असेल. आता चिवडा कसा ना जास्त लागतो आपल्याला, तर तुम्हाला मी दाखवते इथे. तर एवढा डबा भरून मी असा चिवडा बनवते. हा चिवडा, हे पहा, असं चिवडा आता संपला आहे, पूर्ण संपलाय चिवडा. साध्या मुरमुऱ्यांचा संपला, नाचणीचा पण संपला, ज्वारीचा संपून तर जमाना झाला. तर ज्वारीच्या सगळं डीमार्टवरून मागवावं लागेल. आणि हे पूर्ण एक पॅकेट जातं आपल्याला मग असं हे याच्यात टाकायला. मकई पोहा
आणि अजून आपल्या खाऊच्या सेक्शनमध्ये आहे फुटाणे चणे. हे पहा अशा प्रकारे हे असे चणे आहेत, म्हणजे असे फुटाणे आहेत. ते पॅक बंद ठेवले की सादळत नाहीत. तर हे आपले असे चणे असं ठेवायचं. आमच्या घरात असं दिसेल असं ठेवलं तर आहे, नाही तर काही नाही. हे पहा हे खारे शेंगदाणे आहेत. आता हे खारे शेंगदाणे ना खात नाही कोणी, पण आणले होते आमच्या दिरांनी आणले होते, पण ते ना खाल्ले जात नाही, खारे शेंगदाणे खात नाहीत म्हणून ते राहिलेच शिल्लक. तर आता हे खारे शेंगदाणे मी याच्यामध्ये काढून ठेवते, कशामध्ये तरी मिक्स करून देईल. आता याच्यामध्ये काय आहे, हो याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे शेव आपण गावाला जाताना, आता ही जी शेव आहे ना, ही जी आपण पुणे सोलापूर हायवेला जाताना जे काही लागतं ना तिथून आणलेली आहे. आता ती एवढी राहिलेली आहे. आता ही पण कोणी खाईल का नाही म्हणून हे पण साईडला काढून ठेवते. तर हे पहा हे आपली पाणीपुरी जी असते ना घरची, ती पाणीपुरी करून ठेवली, वाटलं तर खायची. कधी पण आपल्याला नाही का वाटलं की खायची. तर ही शेव आहे. त्याच्या आधी दाखवते. हे लड्डू आहेत पहा, हे रव्याचे लाडू आहेत. संपले आता 3च राहिलेत. हे पाकातले रव्याचे लाडू आहेत, अतिशय सुंदर असे आहेत. नाही, बिन पाकाचे लाडू आहेत. हे पिट्टी साखर करून रव्याचे लाडू केलेत. इतके सुंदर बनले आहेत ना, इतके सुंदर आणि इतके छान चविष्ट. याच्यामध्ये काजू आणि ड्रायफ्रूट टाकलेले आहेत मी. खूप असे सुंदर लागतात, मस्त लागतात, एक नंबर लागतात आणि छान झालेत. ऑलमोस्ट आता संपले, हे डबा भरून केलते. तर हा पण आता असंच ठेवते, लागतात खायला सगळ्या गोष्टी. असे ठेवते एकावर एक असं ठेवलं म्हणजे ना असं समोर दिसेल असं ठेवलं की मग खाल्लं जातं. अगेन तेच. आता याच्यामध्ये काय आहे, या डब्यामध्ये काय आहे, आय विल चेक यू. हां, तर याच्यामध्ये ना ही गुडदाणीचं म्हणतात ते, नाही का उपासाला खातात ते, पण ती उपासासाठी नाही आणलेली मी, ते अन्वीच्या टिफिनला देण्यासाठी आणत असते, एक एक तिला असं स्वीट म्हणून काहीतरी खायला. तर हे पहा अशा प्रकारे. आता हे याच्यामध्ये ठेवते मी. हे हेल्दी पण असतं आणि याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही काय काय आहे. गुलकंद राजगिरा वडी आहे. हे गुलकंद, स्वदेशी गुलकंद. याच्यामध्ये आहे राजगिरा, लाही, गूळ, शेंगदाणा, गुलकंद फ्लेवर, म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्यात त्यांनी. तर छान असते आपली, एक हेल्दी असते खायला, मग टिफिनला पण द्यायला छान वाटते म्हणून मग आता हे आहे. याला फक्त पॅक करून ठेवावं लागते अशी. तर आता याच्यामध्ये ना, तर याच्यामध्ये आता ही शेव आहे. तर ही ना इंदोरची आहे. इंदोरची ती भवरी लाल असतात ना, ते भवरी लालचं स्वीट फेमस आहे पहा इंदोरचं. तर अन्वीच्या पप्पांचे फ्रेंड्स कुणी पण जातात किंवा ही तर मला त्यांनीच आणलेली आहे. आता इंदोरला लग्नाला गेले तेव्हा. ही इंदोरची शेव आहे. हे पण इंदोरचं खट्टा मिठ्ठा छान लागतं. हे मी याच्यात टाकून ठेवते आता. हे खट्टा मिठा आहे. हे पण खूप छान लागतं खट्टा मिठा. हे पहा अशा प्रकारचं हे ट्रॅडिशनल इंदोरी. ही पहा हे ट्रॅडिशनल इंदोरी म्हणून खट्टा मिठा छान लागतं, खूप मस्त लागतं. माय पर्सनल रिकमेंडेड. मस्त लागतं. हे थोडंच राहिले म्हणून यात भरून ठेवते. मला असं वाटतं ही पण एक शेव आहे इंदोरचीच, नमकीन. याच्यात मिक्स करून ठेवते. ते थोडे थोडे राहिलेले असतात पॅकेट, ते कुठे ठेवायचे मग एकत्र करून ठेवून देते. हे भातही ना पोह्यावरती, उपमावरती थोडी थोडी टाकून देऊन संपून टाकायची. हे असं थोडं थोडं राहिलं ना मग संपत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना मला आवडत नाहीत पर्सनली. खाते पण इतकं पण नाही असं म्हणजे. आणि आता इकडे काय राहिलं आहे, तर इकडे आपले डाळे असतात. हे आपल्या चटणीसाठी लागतात पहा. इडली डोसा वगैरे केलं ना तर चटणीसाठी लागतात. हे पण आपल्याला आपल्या हाताशीच लागतात, मला नाही तर सापडत नाहीत. मग ॲन मोमेंटला अन्वीच्या सकाळ सकाळ टिफिनला चटणी करायची असेल तर. याच्यामध्ये आहे ओट्स. हे रोल्डेड ओट्स आहेत. ओट्स करताना आहे ना, हे ओट्स भाजायचे आणि त्याच्यामध्ये थोडा रवा पण टाकायचा आणि दोन्ही मिळून मिक्सरमध्ये वाटायचं
आणि मग वाटून झालं की खाली दही आणि मीठ आणि एक कांदा ॲड करायचा आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि त्याचे एकदम पातळ असं ही करून आहे ना, घावणला पीठ कसं करतो आपण तांदळाच्या, तसे डोसे टाकायचे नॉनस्टिक पॅनवरती. खूप सुंदर असे डोसे लागतात आणि त्याच्यासोबत मग अशी चटणी करायची. तर हे पण मी इथे ठेवते, पण थोडंसं हाताशी येईल म्हणून असं इथे ठेवते. आता मला चिवडा बनवायचा आहे आणि आता याच्यामध्ये ना हे टाकायचं आहे, याच्यामध्ये आपलं. तर आता मी बनवत आहे. आपल्याला सकाळी जे पाणी लागतं ना पहिला किंवा रात्री आपण भिजवतो ते ड्रायफ्रुट्स, बदाम आणि अक्रोड तर भिजायला टाकायचेच असतात, रात्री रोज झोपताना टाकावंच लागतात. तर हे पाय इथे मी धणे म्हणजे 1 महिन्याचं असं मी बनवून ठेवते. थोडं थोडं टाकलं की सकाळी पाणी उकळून पिलं की चालतं. आता याच्यामध्ये मी बडीशोप टाकते आहे आणि हे असं बनवून ठेवलं ना मग आपल्याला कंटाळा येत नाही. हे पहा, हे जिरे आहेत, तर असे जिरे टाकायचे भरपूर. मग सकाळी प्यायला असं छान जातं. रात्री भिजत टाकायचं छान, 1 चमचा, छोटा 1 चमचा भिजत टाकायचं हे सगळं आणि सकाळी थोडंसं कोमट करून हे सगळं प्यायचं. तर कुणीही पिऊ शकता, चांगलं असतं, आपल्या शरीराला हेल्दी असतं. तर याच्यामध्ये मी आता आहे ना मेथ्या पण ॲड करते. तर याच्यामध्ये थोडी मेथ्या पण टाकते. तर अशा प्रकारे आता मी हे सगळं बनवून ठेवलेलं आहे. आता हे ना फक्त आपण सकाळी घ्यायचं, म्हणजे रात्री घ्यायचं, पाण्यामध्ये भिजत टाकायचं आणि झालं. सकाळी उठून थोडंसं कोमट करून ते प्यायचं. याच्यामध्ये 1 स्पून पण टाकते. हे पहा, याच्यामध्ये असं 1 स्पून टाकते. असं एवढं 1 चम्मच भिजायला टाकलं की पुरेसं होऊन जातं. हे ना कमीत कमी 15-20 दिवस तरी जातं असं, हे अशा प्रकारचं करून ठेवलं की. याच्यामध्ये मेथी आहे, बडीशोप आहे, धणे आहे, जिरे आहेत आणि अशा प्रकारे हवाबंद पॅक डब्यामध्ये करून ठेवायचं असं छान प्रकारे. हे पहा असं. आता तुम्हाला तिथे थोडी घाण दिसत असेल, मी ते पुसून घेणार आहे. त्यानंतर हे ना फ्रेंड्स, हे तीळ आणि जवस आहेत. हे भाजल्या असं मध्ये आधी खायला हे ना असं छान वाटतं. हे सगळे थंडीतले पदार्थ आहेत, पण खायचं कधी वाटलं तर आपल्याला. किंवा हे बडीशोपमध्ये ना हे मिक्स करायचं. हे पहा, अशा प्रकारे हे थोडंसं असं बडीशोपमध्ये मिक्स करायचं. हे एकदम मी करून ठेवलं आहे. फ्लेक्सीड ज्याला म्हणतात, जवस, तीळ आणि बडीशोप आणि याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आणि हे सगळं अशा प्रकारे हे करायचं. आता मला ना बडीशोप भाजलेली नाही आवडत, त्याच्यामुळे मी बडीशोप भाजत नाही. आता हा डबा आपला वरती ठेवून द्यायचा आणि हे असं इथं खालीच ठेवायचं, जेणेकरून हे जेवण झाले की आपल्याला खाता येतं. ही सगळी आपली आठवड्याभराची तयारी असते, म्हणजे आठवड्यात आपलं किंवा 15 दिवसांनी, प्रत्येक 15 दिवसांनी हे सगळं आपल्याला फिलअप करायचं असतं, जेणेकरून हे होतं, आपलं मॅनेज होतं सगळं व्यवस्थित. त्याच्यानंतर आता ही मुसली भरती मी. ही आहे आपली मुसली. आता तुम्ही म्हणाले एवढं सगळं किती खातात, हे एवढं सगळं आपण खात नाही. हे आपल्याला महिना, 1.5 महिना, 2 महिना पण जातात. ही मुसली वेगळ्या प्रकारची पहा, चॉकलेट मुसली आहे. ही साधी होती, परंतु आता मी सगळी एकत्र करून ठेवते, याच्यात थोडी त्याच्यात थोडी पडण्यापेक्षा ना. आणि जास्त मुसली आणली ना तर की त्याला जाळ्याच लागतात, त्यासाठी मुसली ना असे छोटे छोटे पॅकेट आणले की होती. हे पहा, आता अशा प्रकारे याच्यामध्ये मी मुसली भरून ठेवली, दुधात टाकून असे मुसली खातात. आता हे ना महिनाभर तरी जातं. अशा प्रकारे आता मी मुसली भरून ठेवते. झालं आता आपलं. फक्त आता एक चिवडा करायचे, 2 चिवडा करायचे. म्हणजे हे मी असं भरून ठेवले ना, तर याने मग लक्षात राहतं की आपल्या घरात काय संपलेलं आहे, काय नाही संपलेलं. तर मी असं रेडी टू ईट पण मागवते कधी कधी खाण्यासाठी. हे पाही बासुंदी मिक्स मी वटपौर्णिमेला मागवली होती, परंतु मग माझा प्लॅन चेंज झाला आणि मी पुरणपोळी बनवली. मग पुरणपोळी बनवल्यामुळे मग बासुंदी म्हटलं चला दुसरं काही ओकेजन असेल तेव्हा आता बासुंदी मागूयात. आणि हा खमण ढोकळा ना, मला ह्यांचा काही ना ह्यांचा MTRचा ढोकळा नाही आवडत, परंतु हा ढोकळा मला आवडतो, छान असतो हा ढोकळा, चांगला होतो. हे पहा, अशा प्रकारे आता ही पाणीपुरी मी ना अशी कुठेतरी ठेवून देते, लांब ठेवून देते पाणीपुरी. आत्ता सध्या तर लागत नाही. जेव्हा आपण रेडीमेड पाणीपुरी म्हणजे विकत घेतो ना बाहेरून, त्यावेळेस ते पुऱ्या आपल्याला पुरत नाही, परंतु त्याचं सामान जे असतं, बटाट्याची भाजी म्हणा किंवा तो रगडा असतो, चिंच पाणी, तिखट पाणी, ते तर शिल्लक राहतं. मग असं पुऱ्याचं पॅकेट आणून ठेवायचं, म्हणजे तळणाऱ्या पुऱ्या, पटकन आपलं घरचं तेल टाकायचं की तळायच्या पुऱ्या आणि खायच्या त्याच्यासोबत, याच्यासाठी ते असतं. तर कसं वाटलं तुम्हाला माझा खाऊचं सेक्शन, मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता हा पसारा मी आवरते. आता हे कुठे ठेवायचं, काय ठेवायचं पाहते, मी चेक करते. आणि चिवडा बनवायचा आहे मला. हे असेच खजूर आहेत, हे आमच्या आईंचे खजूर आहेत.
तर ह्या पण एका ह्याच्यामध्ये बर्नीमध्ये मी आता भरून ठेवते हे सगळं. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आपलं खाऊचं सेक्शन आता मला क्लिअर झालेलं आहे, म्हणजे हे आवरल्यामुळं, की आता चिवडा तर माझे तिन्ही पण चिवडे काही शिल्लक नाही आहे. तर मी आता ना ज्वारीचा, नाचणीचा आणि आपलं साध्या मुरमुऱ्यांचा चिवडा आता आज बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा सगळा पसरा काढला होता, की आपल्याकडे काय शिल्लक आहे काय नाही ते पाहण्यासाठी. तर आणि योगायोगाने मग माझ्या डोक्यामध्ये आलं, मी तुमच्यासोबत पण शेअर केलं. तर व्हिडिओ आता हा पसारा इग्नोर करा, बट याच्यातून तुम्ही पण तुमच्या घरी असा खाऊचा कॉर्नर बनवलेला आहे का नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बिस्किट हे वेगळ्या डब्यामध्ये ठेवलेले असतात, बिस्किट्स पण असतात वेगळ्या प्रकारचे, ते वेगळ्या ह्याच्यामध्ये असतात. हा फक्त आपला एक 4चा स्नॅक्स टाईमचा कॉर्नर असं म्हटलं तरीही चालेल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट्स. धन्यवाद. स्टे ट्यून.